सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। महिला दिनाचं औचित्य साधून आज आम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे। सानपाड्यातील तमाम माझ्या माता भगिनी यांना मी पहिलंसुद्धा आश्वासन दिलं होतं की त्यांच्यासाठी मी अहोरात्र मेहनत घेईल, त्यांनी मला कधीही आवाज देऊ दे, मी त्यांच्यासाठी कधीही हजर राहील। त्याचप्रमाणे ह्या महिलासुद्धा एक ढाल म्हणून माझ्या मागे उभ्या आहेत। तर माझं कर्तव्य बनतं आहे की यांच्यासाठी मला काही ना काहीतरी करावे। तसेच आमच्या आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे यांनी स्पेशली महिलांवरती जास्त लक्ष केंद्रित करायला आम्हाला सांगितलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनातून आम्ही सानपाड्यातील सर्व महिलांना एकत्र करत आहोत आणि त्यांच्यासाठी लागेल ती मदत आम्ही नेहमीच करू, यापुढेही करू आणि आत्ताही करत आहोत। पण या महिलासुद्धा तुम्ही बघितलात आता की कुठे मागे नाही आहेत। तलवारपट्टू आहेत आमच्याकडे स्विमिंगपट्टू आहेत, आमच्याकडे रुचकर जेवण बनवणाऱ्या महिला आहेत। अक्षरशः झाशी राणीप्रमाणे ते आमच्याबरोबर आणि दिवसरात्र आमच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे एक शक्ती, एक ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण होते आणि ह्या ऊर्जेचाच एक भाग म्हणून आम्ही हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे साजरा करत आहोत। नक्कीच महिलांचा सन्मान करणं हे आमचं भाग्य आहे आणि हे आत्ताच नाही, यापुढे आम्ही असंच करू। आणि तुम्ही आता ही रांगोळी पाहिलेली आहे, ही संस्कार भारतीतर्फे काढलेली रांगोळी आणि ह्याच अशाच प्रकारच्या रांगोळ्या आमच्या सर्व महिलांनी काढावी म्हणून इथून पुढे 15 दिवस आम्ही हे संस्कार भारती रांगोळी प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी मोफत चालू केलेले आहे आणि ह्या रांगोळी प्रशिक्षण केंद्राचा लाभ सानपाड्यातील तमाम महिलांनी घ्यावा ही आमची मनापासून इच्छा आहे। पहिल्यांदा मी महिला दिनाच्या सगळ्या महिलांना शुभेच्छा देते। महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते महिलांना। आणि महिला दिनानिमित्त महिला दिनाचा कार्यक्रम आमले साहेबांनी महिलांसाठी ठेवलेला आहे। तो म्हणजे आत्ता कोविडच्या काळामध्ये म्हणजे कुणालाही बाहेर पडता येत नाही, म्हणजे सगळेजण सावधगिरीनेच चाललेले आहे, पण तरीही महिलांना कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा त्याच्यासाठी त्यांनी एक विविध स्पर्धा ठेवलेल्या आहेत। पुन्हा त्यांच्यासाठी म्हणजे ज्या महिला विविध क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी काम केलेलं आहे करोनाच्या काळामध्ये आणि काही क्षेत्रामध्ये की जसे की डॉक्टर आहेत, कंडक्टर आहेत, नर्सेस आहेत, त्यांनी करोनाच्या काळामध्ये जे काही काम केलं आहे तर त्यांचा सत्कार त्यांनी केला आहे, त्यांना सन्मानित केलेला आहे। त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानते आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते। मला तरी वाटतं सानपाड्यामध्ये हा पहिलाच कार्यक्रम जो असा आहे की तो आमले साहेबांनी घेतलेला आहे। सानपाड्यामध्ये कोणीही असा कार्यक्रम घेतला नाही की जे महिलांना प्रोत्साहन देऊन पुढे करणं किंवा महिलांचा सत्कार करणं। हा कार्यक्रम फक्त आमले साहेबांच्या 76 वॉर्डमध्येच झालेला आहे। अशा कार्यक्रमाने मला समाधान खूप काही समाधान वाटतं की असे म्हणजे समाजसेवक आणि आज म्हणजे पहिल्यांदा त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये तर काम केलेलेच आहे, पण त्यांनी जो शब्द दिला होता की मी एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी राहील आणि त्याप्रमाणे त्यांनी तो शब्द पाळला आहे आणि त्याप्रमाणेच ते वागत आहेत। मैं ये कहना चाहती हूँ कि बहुत सारी ऐसी महिलाएं हैं जिन्होंने कोरोना के समय में अपना किसी न किसी तरह से योगदान दिया, समाज को हेल्प करने के लिए किसी न किसी तरह से सोसाइटी को हेल्प किया। अगर मैं योगा टीचर हूँ और मैंने योगा के थ्रू यहाँ पे सानपाड़ा में जितने लोग हैं जिनको मैं पहुँच सकती थी, अगर नहीं पहुँच सकती थी तो उनको ऑनलाइन योगा सिखा के, प्राणायाम सिखा के ये कोशिश की कि इस योगा के थ्रू वो कोविड के दौर में इन बीमारियों से बचे रहें। उसमें क्रियाएं भी होती हैं, जल नेति की क्रिया जो डॉक्टर्स करते थे कोरोना पेशेंट को ट्रीट करने के बाद खुद करते थे ताकि उनको कोविड ना हो, वैसी क्रियाएं भी यहाँ पे मैंने लोगों को सिखाई और आसन और प्राणायाम के थ्रू मैंने ये चीज़ें लोगों को सिखाई। तो ये आमले जी की मैं कहूँगी कि काफ़ी उन्होंने हम सभी लोगों को, ऐसे लोगों को जिन्होंने ये काम किया, उनको सम्मानित करने का सोचा। तो थैंक यू रियली सो मच। और वो खुद भी सोसाइटी के लिए काफ़ी कुछ काम करते रहते हैं। उन्होंने वुमेंस डे के दिन ये चीज़ सोची, उसके लिए आई एम वेरी मच थैंकफुल टू हिम। और इसी तरह से उन्होंने कई लोगों को सम्मानित किया जिन्होंने अपना कॉन्ट्रीब्यूशन दिया कोविड के टाइम पे समाज के लिए। पांडुरंग आमलेजी सरांनी जो प्रोग्राम घेतला तो फारच उत्कृष्ट होता। असेच अजून प्रोग्राम या सानपाड्यात म्हणजे ते घेतील अशी आमची अपेक्षा आहे आणि महिलांना काहीतरी चांगलं व्यासपीठ मिळेल असं आम्हाला वाटतं। नमस्कार, मी रंजना विलास चौरे, शिक्षिका आहे आणि आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पांडुरंग आमले साहेब यांनी स्त्री सन्मान हा केला, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे। मला सांगायला अतिशय आनंद होतो की आज जागतिक महिला दिन सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून साहेबांनी साजरा केला। लॉकडाऊनच्या काळामध्ये
अतिशय कठीण परिस्थिती होती आणि या परिस्थितीमध्ये आमले साहेबांनी आम्हाला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. सानपाडावासियांना कुठलंही संकट येऊ नये म्हणून अशा संकट समयी आमलेदादांनी अनेक बाबींमध्ये आम्हाला मदत केली आणि सानपाडावासियांच्या आरोग्याची काळजी तर त्यांनी घेतली, परंतु त्यांचं घर हे सुरक्षित राहावं म्हणून आमलेदादा स्वतः कोरोना संकटाच्या काळामध्ये स्वतः त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि संपूर्ण त्यांची टीम कार्यरत होती. म्हणून त्यांना मी सलाम करते आणि आमलेदादांनी अशीच समाजसेवा सदैव आमच्यासाठी ठेवावी म्हणून मी त्यांचं हृदयापासून अभिनंदन करते.